मित्रांनो, जगातील सर्वात उंच पुतळा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने ओळखला जातो, त्याचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. मित्रांनो, या संदर्भात आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी माहिती पाहिजेत. नेमके व्यक्ती कोण आहे? मित्रांनो, प्रश्न पहिला काय विचारतील आपल्याला, जे शिल्पकार राम सुतार हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत महाराष्ट्रातील? तर व्यवस्थित पर्याय बघा, अमरावती, नंदुरबार, धुळे की नाशिक. याचं बरोबरचं उत्तर मला कमी वेळ टाकून द्या. मित्रांनो, आपण थोडक्यात यांच्याबद्दल माहिती घेऊया. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आहेत. जन्म 19 फेब्रुवारी 2025. वयाची 100 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. स्थळ धुळ्यामध्ये गोंडूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी याचा जन्म झालेला होता. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 200 पेक्षा त्यांनी अधिक शिल्प तयार केलेले आहेत. आणि फक्त भारतच नव्हे तर इंग्लंड असेल, फ्रान्स, रशिया, ब्रिटन अशा अनेक देशामध्ये त्यांनी सुद्धा पुतळे तयार केलेले आहेत. शिल्पे बघा महत्वाची. संसद भवनातील महात्मा गांधींचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रायगडामधला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दीक्षाभूमी, अयोध्येतील श्रीरामांचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी कॅम्पेगोडा जो बँगलोर या ठिकाणी स्थित आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल गुजरात या ठिकाणी स्थित आहे. आणि अत्यंत महत्वाचा जो आताच नुकतंच त्याचं मला वाटते काही महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन सुद्धा झालं, तो म्हणजे अंदमान निकोबार येथील वीर सावरकरांचा पुतळा. यात लक्षात ठेवायचं, स्टॅच्यू ऑफ युनिटी अत्यंत महत्वाचा आहे. मित्रांनो, पुरस्कार सुद्धा बघा, पद्मश्री पुरस्कार 1999 आपल्याला परीक्षेला पुरस्काराचं डिरेक्टिव्ह वर सुद्धा विचारलं जातं. 2016 साली पद्मभूषण पुरस्कार आणि 2024 चा काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट मोठा पुरस्कार आहे, जो 2025 मध्ये दिला गेला. लक्षात ठेवायचं. मित्रांनो, तुमच्यासाठी एक मी प्रश्न विचारलेला आहे, जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीची एकूण उंची किती आहे? मला बरोबरचा पर्याय कमेंट मध्ये टाका. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.